आज किती महिने झाले आम्हाला पाणी भेटत नाही पियाचा। सरकारी बावडी झाले खराब, गटरावानी झालेली आहे। गटराचं पाणी पिऊन मोठं व्हायचं का आम्ही? आणि जेव्हा वोटिंग आली का सर्व आमच्या दारापाशी वोट मागायला येतात, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, कोणी काही करत नाही। या महिलांना ही जी ओढाताण करावी लागते ती पिण्याच्या पाण्यासाठी। मुंबईतल्या विलेपार्ले येथे बाजीप्रभू देशपांडे भागात हा गावठण परिसर आहे। मागील वर्षभरापासून पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी ही अशीच धडपड इथल्या महिलांना करावी लागते। दुपारी 2:30 ते 3:30च्या सुमारास या भागात पाणी येतं, पण पाण्याचा दबाव कमी असल्यानं इथल्या नागरिकांची घागर रिकामीच राहते। एक दिन पानी आता है, एक दिन नहीं आता। हम लोग को रोज का तकलीफ है और पूरे साल का ही रहता है। और बीएमसी वाले सब आते हैं और जाते हैं, लेकिन पानी का कुछ होता नहीं है। और रोज का यही तकलीफ तो है ही हमको। और धूप में भी हमको पानी भरना पड़ता है, बारिश में भी भरना पड़ता है। और हम लोग सब बर्तन भांडी का काम करते हैं, इसके लिए हम लोग को पानी भरने के लिए तो इधर आना ही पड़ता है। आता जास्त हालच ते करायला लागलंय। पाणी भेटते नाही भेटते, आमची वय झाले तरी आम्ही इकडनं पाणी भरतो। आणि आम्हाला कुठे पाणी पावसात भिजून पाणी भरायला लागते। आम्हाला कुठे येणं जाणं नाही, कुठे काय नाही। आणि पण येतात बघून जातात खाली, पण काय होत नाही। तर आमची तर वय पण झाले, पाणी आज आम्हाला 60 वर्ष झाले, इकडे पाणी आम्हाला नाही, घरात नळ नाही, काय नाही। कसं काय आम्ही जगणार, काय करणार आम्ही? मुंबईमध्ये राहून आम्हाला अशी हालत आहे। मुंबईमध्ये पण राहून मला आमचा त्रास आम्हाला काढतो, काय जिंदगी आमची कसं करायचं? इथे एक ब्रिटिशकालीन विहीर आहे जी आता सरकारी विहीर म्हणून ओळखली जाते। पूर्वी याच विहिरीचं पाणी वापरलं जायचं, पण कालांतराने विहिरीचं पाणी दूषित होऊन वापर करण्यायोग्य राहिलं नाही, असं इथल्या रहिवाशांनी सांगितलं। आज किती महिने झाले आम्हाला पाणी भेटत नाही पियाचा। सरकारी बावडी झाले खराब, गटरावानी झालेली आहे। 2 महिन्यात 3 महिन्यातून 2 का 3 हंडे असे पाणी भेटतात। आम्ही जायचं कुठून? बिल्डिंगवाल्यांतून बुस्टर लावलेले आहे, बुस्टरनी पाणी खेचतात। आणि गरिबांनी कुठे जायचं पाणी भरायला? गटराचं पाणी पिऊन मोठं व्हायचं का आम्ही? आणि जेव्हा वोटिंग आली का सर्व आमच्या दारापाशी वोट मागायला येतात, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, कोणी काही करत नाही आमच्यासाठी। आणि जेव्हा घर मालकला सांगायला गेला तो बोलते माझी जागा आहे, तुम्हाला हे भेटणार नाही। मग सरकार काय कामाचं आहे? वोटसाठी सरकार आमच्यापाशी येते आणि वोटिंग झाल्यानंतर गरीबाला विचारत नाही। स्थानिक नगरसेविका सुनीता मेहता यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मागील अनेक महिन्यांपासून हा पाणी प्रश्न प्रलंबित आहे। पाण्याच्या पाईपलाईनमध्ये कुठेतरी एअर ब्लॉक आहेत का ते पाहून काम करून घेऊ। आजूबाजूच्या इमारतीत मोटर लावल्याचा परिणाम इथल्या पाण्यावर होतो, असं त्या म्हणाल्या। पाण्यासाठी इथल्या वृद्ध महिलांनाही ओढाताण सहन करावी लागते। पालिकेच्या के पश्चिम अंतर्गत हा परिसर येतो। अधिकारी येतात, पाहणी करून जातात, पण पुढे काहीच होत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। मुंबईसारख्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर याचा गांभीर्यानं विचार प्रशासनानं करायला हवा। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, विलेपार्ले।